जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपल्याला फॉस्फरस या खताविषयी माहिती सांगणार आहे। फॉस्फरस हे मार्केटमध्ये आपण 2-4 नावाने ओळखतो, ज्याला आपण स्फुरद म्हणतो, फॉस्फरस म्हणतो, फॉस्फेट म्हणतो। तर या खताचा आपण आज सविस्तर याविषयी चर्चा करणार आहे, कारण की फॉस्फरसची पिकाला गरज किती प्रमाणात असते, फॉस्फरसचा अतिरेक केल्यावर आपल्याला काय परिणाम भोगावे लागतात, सोबत कोणते खते दिल्यामुळे फॉस्फरस ब्लॉक होतं, किंवा सोबतच शेतकरी बंधूंनो आपल्याला मार्केटमध्ये फॉस्फरस हे 2-4 स्वरूपात भेटतं। जसं की मार्केटमध्ये आपण फॉस्फरस आणायला गेलो तर विद्राव्य स्वरूपामध्ये आपण वॉटर सोल्युबल फॉस्फरस घेतो। त्यासोबतच शेतकरी बंधूंनो सध्याच्या घडीला मार्केटमध्ये पॉलीफॉस्फेट, ऑर्थोफॉस्फेट, सिट्रेट फॉस्फेट असं आपल्याला फॉस्फरसचे वेगवेगळे स्वरूप भेटतात। तर शेतकरी बंधूंनो एकंदरीत हा जांगडगुत्ता काय आहे आणि आपण घेतल्यानंतर याचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहे। शेतकरी बंधूंनो, फॉस्फरस हा घटक मुळात रॉक फॉस्फेट या खनिजापासून, या दगडापासून तयार होतो। शेतकरी बंधूंनो, रॉक फॉस्फेट या दगडापासून फॉस्फरिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिडची प्रक्रिया करून त्यापासून SSP तयार केलं जातं, ज्याला आपण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणतो, ट्रिपल सुपर फॉस्फेट। हे खत तयार केल्यानंतर शेतकरी बंधूंनो ते आपल्याला सिटी असं त्यावरती खताच्या बॅगवरती तुम्हाला बघा असं लिहिलेलं असतं सिट्रेट सोल्युबल, की जेणेकरून जे जमिनीमधील जे काही सूक्ष्म जीवाणू असतात ते त्या खताचं फॉस्फरसचं विघटन करून पिकाला उपलब्ध करून देतात। शेतकरी बंधूंनो, त्यासाठी आपल्याला फॉस्फरस हे SSP नावानं जरी भेटत असेल ते सिट्रेट सोल्युबल असतं। त्यासोबतच शेतकरी बंधूंनो आपण फॉस्फरस मार्केटमध्ये जे 1261 असेल, 1340, 13 असेल, 05234 असेल, हे वेगवेगळ्या विद्राव्य स्वरूपातील वॉटर सोल्युबल जे आपण घेतो ते आपल्याला पाण्यात टाकल्यानंतर द्रावण स्वरूपात आपल्याला पिकाला उपलब्ध होतात, तर ते वॉटर सोल्युबल असतं। शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे फॉस्फरस आपल्याला CT आणि WS अशा 2 प्रकारे सध्याच्या घडीला मार्केटमध्ये जे काय आपण कोणतेही खतं घेतो त्यावरती त्याचं असं मेन्शन करून लिहून आलेलं असतं। शेतकरी बंधूंनो, सिट्रेट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल या 2 प्रकारचे खतं आपल्याला मार्केटमध्ये फॉस्फरसमध्ये उपलब्ध होतात, पण सध्याच्या घडीला त्याही पुढं जरा सध्या मार्केट ट्रेड गेलेला आहे। तर शेतकरी बंधूंना आपल्याला त्याच्यात वॉटर सोल्युबलमध्ये सध्याच्या घडीला 2 प्रकारचे फॉस्फरस भेटतात, एक असतं ऑर्थोफॉस्फरस आणि दुसरं असतं पॉलीफॉस्फेट। तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपल्याला खूप काही मार्केटमध्ये समजा जसं आपल्याला 1261 येतं, तर हे वॉटर सोल्युबल आहे, याच्यामधलं फॉस्फरस हे ऑर्थो स्वरूपातलं फॉस्फरस आहे। सोबतच शेतकरी बंधूंनो आपल्याला असं 0946 याच्यावरती तुम्ही बघू शकता की T लिहिलेलं असतं, म्हणजे ट्रेस इमिलंट, त्यामध्ये इतर घटक वापरण्यासाठी प्रक्रिया असते। सोबतच